लूज कर ये चल सोड अजून ये नमस्कार गाईज, कसे आहेत तुम्ही? तर उद्या चाललो आम्ही शर्तींना. उद्या म्हणजे लिटरली आता वाजलेत 1 आणि आमची तयारी सुरू झालेली, रात्रीचे 1 वाजलेले आहेत. आणि इथं आम्ही चूल पेटवले. रोहन आमचं लवकर झाले आणि मोबाईल चार्जिंगला लावतो. लपण्यामध्ये एवढी माहेर आहेत ना, म्हणजे 10-12 पोरात माझ्याकडे, पण लपण्यामध्ये एवढी माहेर ना. एकाला बी म्हणजे असं सोशल मीडियावर येणं काही इंटरेस्ट नाही. आणि मी जे करतो त्यांना वाटतं निवल मूर्खपण आहे, काय बोलू शकत नाही गोष्टीला. पण माझी आवड मी करतो, माझी मेमरीज क्रिएट करतो. आणि इथं शंभू आपला बसलाय, शिव झोपलाय का माझा पिल्लू तसाच झोपलाय बघा. थोडा ब्लर दिसतंय, झोपलाय. शांती ठेवायला लागेल आता. आणि तो आपला नवीन वास्तू पण तिथे झोपलाय. ब्रीथ पोरं झोपल्या जरा शांत आवाज करायला लागतं. झोपू द्या. आता पाणी तापल्यानंतर बाकीच्या प्रोसेस. बाराला घेतलेली आहे. कप केल्यानंतर त्याला घेऊन जाणार शक्तींना. एकदम आयटम बनवतो बघा. 2-3 पोरी पाठवूनच आता माझी इज्जत वाटला आहे. काय ते तुला मेकअप करायला होतं. मारतं काय मला बघा त्याला बघायचं साहेबाला बाळ शोधून त्याला. हे आंघोळ झाले का? नाही ना, तिथे लावून ठेवतो. नाही धुवायची. मग अजून सर्दी केली हा, अजून सर्दी होऊन जाईल. सगळी सर्दी बाहेर देख का. जरा फुसफुस कमी कर. कुठं नाही झाला. तर फायनली आम्ही निघलो आणि बैला पण गेलेत पुढे. तर राहुलदाची वाट बघतो. राहुलदाच्यामुळे सगळा टाइमपास चाललाय. इथं चहाची बी त्याला लागली. आमच्या रोहनला मेन म्हणजे आता डायरेक्ट अड्ड्यात जातो. पहिले चहा पितो आणि मग जातो. घंट्यापासून शेटची वाट बघत होतो. फायनली आलाय. काय वाटतं का तुला? काय नाही वाटत. काय नाही वाटत बोलते. इथं आमची पोरं चहा पियाची थांबली नाही. नको चहा आता नको. आज इथं काय आता झोप. एक झोप. लूज कर ये चल सोड अजून
ये लवकर ये चल चल ये आलू ये हा बस इथे टाक नाही इथे डायरेक्ट इथे टाक मध्ये राहुल झाला वडापाव खाऊन घे त्यातला एक झाला ना काय निघायचा बैल त्यावेळी येतात ना बैल पकडायला आता सोडलं तर आपण नेऊ बैल लगेच नेमकी फायदा नाही लॉक कर चेतनदा हा लॉक करा थांबा एक मिनिट 2 मिनिटं मेला लय आधी दिन धरले थांब एक मिनिट नको नको थांब काजल दे 2 मिनिटं थांब काजा आता ठेवला मी नाही त्याच्यात लाव का नको थांब एक मिनिट लावायचं नाही ठीक आहे अरे बरोबर नाही लागलं बरोबर एक नंबर पूर्ण काही नाही करणार ताप बांधले ठीक आहे लगेच नको बैल न्यायला जरा किसाल जरा कमी माणसात शिव शेट पीस चालले आम्हाला ताक कसा बसा सजवलाय बोलली का याचा 4 मालक आहे तरी एकाला बी ऐकत नाही त्याचा मालक नाही आज तरी बी शिस्ती नाही काय बोलावं त्या बैलाला ही गरम दिमाग यो चेतन दादा पेरू शेट आहे तो त्याचा राहिलंच नाही आता त्याने हातपाय मोडून मोकळा झालाय त्याचा हातपाय दोन्ही मोडलेले आहेत अशा प्रकारे ना अरे बघा तुला बाहेर जाणे नारळ घेऊन येणे बाहेर जाऊन काही करून बांध तिकडं तर गाईज आज आम्ही गेलेलो शर्तींना आणि हारलो दोन्ही अड्डे हारलो आम्ही दोन्ही फेरे शिवची पण आणि शंभूची पण पैरे दिले होते शिवचा तर जुकार तुटला बॅड लक होता आमचा आजचा आणि शंभूचा तर काय विषय होता ते समजत नाही तर बैल कमी पडतोय किंवा तो दाबतोय काय ते समजत नाही त्याचा अंदाज आमचे ते आहेत मोठे मोठे हस्ती ते लावतील त्याचा मी लावून काय फायदा नाही आणि इथं बाला आमचा आज पार्टी देणार आहे आम्हाला बाला देणार आहे का बालाला पार्टी भेटलेली आहे ती पार्टी तुम्हाला मी हळूहळू सांगेन आमचे अयो बाबू घेऊ का ब्लॉग दिसला मला हे इस्त्रीचं कपडा आमचं जायचा टाइम आणि माझं डायरेक्ट शॉप ठेवले का त्याच्या दुकानात बघा काय शेट लोकात बघा आमची अंघोळ करून डायरेक्ट दुकानात घुसतात एवढं तरी कोणचं हे नसावं ना शेटगिरी हा लाईटच बंद करेल तो काय करेल दुसरा तर बॅड लक ठीक आहे चालतंय काय छोट्या मोठ्या गोष्टी आहेत हार जीत तर होत राहते पण एक शिकायला भेटतं प्रत्येक वेळेस की कोण कसं आहे कोण कसं नाही मजा आली आज पण कारण की बैल शिव सांभाळणं म्हणजे कठीण आहे आणि पोरांना 2-3 पोरांना सांभाळायचं होतं काय रे ड्रायव्हरांना अंदाज आहे ना मला एक टेम्पो घ्यायचे आम्हाला कोणच्या असेल तर सांगा सांगायला लागत नमस्कार गाईस कसे आहेत तुम्ही तर आज चाललोय मी उरणला
उरणला तुम्हाला माहिती आहे उरणला कोणाला भेटायला होतं, बट आज भेटण्याचं कारण जरा वेगळं आहे. तुम्हाला तिकडे गेल्यावर समजेलच की नक्की काय कारण आहे. बरेच महिने झाले की दोघींची भेट सुद्धा होत नाही, कारण मी माझ्या ह्याच्यात बिझी, ती ह्याच्यात तिच्या ह्याच्यात बिझी, आणि शेवटी योगायोग आलाय भेटायचा, पण लय घाणेरडा आलाय. तर आम्ही चाललो उरण. गाडी कुठं लावली आहे काय समजत नाही. आता त्यांना गवसाला लागत मला. बघा तुम्ही कशी दिसते पायल, लय सुजलेले मला अशी दया येते, अशी दया येत नाही तिच्यावरती, पण असं काय झालं जरा दया येते. आली म्हणून आलो मी. किती वेळ भेटायला आलोय? 8 टाके ना. पायल तू अशी नाही चांगली वाटत आम्हाला, माहित आहे सगळ्यांनाच. पाय ब जाम सुजलाय. पाय बी तिला सुजलाय. वॉकर काढलाय चालायला. ह्याला बोलतात नजर. नजर इज रिअल. हा कोणची मेल्याची लागली काय दलिद्राची. लवकर बरी हो, सगळ्यांना हीच अपेक्षा की तू लवकर बरी होईल. एवढ्या ब्लेसिंग आल्यात ना मला हा म्हणून सगळं व्यवस्थित झालंय. थोडक्यात पटापट रिकवर होतंय. होशील. आम्ही वाट बघू, नवीन काहीतरी घेऊन येशील. चालेल, नवीन प्रोजेक्ट येणार आहे आपला. हा आता एक आलाय, आता अजून येणार. अजून एक आहे.